आदित्य 23 बॉल 59 आणि ओव्हरमध्ये 2 विकेट ज्याचे नावे राहिले. अष्टपैलू खेळाडूंची पुन्हा एकदा नक्कीच चांगला खेळ दाखवला. ऑलराऊंडरचा परफॉर्मन्स. तर आदित्य या पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी एस के स्पोर्ट आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि खान चॅलेंजर्स आपण लगेच रेडी राहा. सामन्याला लगेच स्टार्ट केली जाईल. तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या डीजे मास्टरकडे जिथे आहेत सूरज धांगडा आणि त्यांचा आवाज ऐकूया या डोल्बी त्यागच्या माध्यमातून. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी माझं ओम नमः शिवाय टीमचा आता मला ते घरचा रस्ता पकडावा लागेल कारण की 5 मॅचेसमध्ये त्यांचा पूर्णपणे जो मात्र शेड्यूल आहे तो पूर्ण झालेला आहे आणि त्याचाच पुढे या स्पर्धेतून मला ते एलिमिनेटेड होणारा संघ ठरला आतापर्यंत 5 मॅचेसमध्ये 1 विजय आणि 4 पराभव. चिराग शिंदे आपण पंचाची कामगिरी नक्कीच पार पाडायची आहे. चिराग शिंदे चिराग खान चॅलेंजर्स आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ताबडतोब मैदानाचा ताबा आपण घ्या. शाहबाज आपण मुकामच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे.
चला आदित्य आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. नया सेर जबरदस्त खेळी सकाळी इम्पॅक्ट राहिला तितकाच चांगला कमाचा आणि दोन पुन्हा एकदा संघ रेडी झालेला आहेत. दोन्ही टीम पूर्णपणे सेफ पूर्णपणे झालेल्या नाहीयेत ग्रुप ए मधून, कारण की सूर्यानगर ते चारोटी या विभागातून जर पाहिलं तर रजनी एक संघ जो आहे तो मला वाटतं नक्की आपलं या स्पर्धेमध्ये क्वालिफिकेशन करून राहिलेला आहे. त्यामध्ये शिवशक्ती कासा 4 मध्ये 4 विजयी आणि त्याचंच पुढं जर पाहिलं गेलं तर पूर्णपणे या स्पर्धेमध्ये त्यांचा दरारा राहिला आहे. अनबिटन टीम 4 मध्ये 4 जीत आणि आतापर्यंत अपराजित. तो हा सामना जर पाहिला गेला तर खान चॅलेंजर्स या टीमसाठी महत्वाचा आहे. आदित्य मुख्य मंचावरती सध्या आहेत आणि मंचावरती सध्या पाहुणे आहेत मानवरांच्या हस्ते सध्या आपण हा पुरस्कार देणार आहोत. आदरणीय शशी मामा उपस्थित आहेत, त्यांच्या हस्ते आपण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. विनंती आहे की साहेब या आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आदित्य यांना आपण प्रदान करणार आहोत. तर बॉलर पुन्हा एकदा तयार ऑन द विकेट. पहिलं षटक गावित मेजर. पहिलाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न पण अगदी 3 स्टंप ज्या आहेत अगदी लेग स्टिक वरती बॉल पुन्हा एकदा पिच करत असताना पंच दर्शवते लेग बाची कोण इथे एक धाव कंप्लीट केली जाईल. धावेचं खातं जे आहे ते ओपन केलं जातं, कारण की सलमान पुन्हा एकदा आपल्या टीमला पुढे घेऊन जाईल की इथेच त्यांचा प्रवास समाप्त होईल, कारण की शेवटची पुन्हा एकदा गुरु किल्ली जी आहे ती या मॅच मध्ये अवलंबून आहे. इथून प्रत्येक टीमची धास्ती जी आहे ती नक्कीच थोडीशी आता जास्तीत जास्त वाढत असताना सोबत पुन्हा एकदा बॉल तयार ऑन द विकेट. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुणेदार रफ्तार इथे दाखवली. कभी कभी रफ्तार जो है वो गिरफ्तार का कारण बनते है आणि जशी मात्र जागा दिली तिथून बॉल अंदर दांडी बाहेर. विकेटचं पतन फलंदाज बाद. अप्रतिम कामगिरी पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंग पॉवर प्लेमध्ये रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट पाजत आणि विकेट मिळवत असताना गावित मेजर यासाठी ओळखले जातात. पोलीस प्रशासनामध्ये सध्या कार्यरत आहेत, परंतु क्रिकेटने लांब केलेलं नाहीये. पुणेदार बॅटने ऑनसला स्विंग करत असताना पटका दर्जेदार बैठक शॉट खेळत असताना टायमिंग लाजबाब. बॉल बैठच्या बाहेर नॉट रिचेबल. इट्स आउट ऑफ द स्टेडियम. सिक्सर. बापकडे 4 रन असं वाटतं की टार्गेट जे आहे डिस्टन्स जे आहे ते क्लिअर केलंय, परंतु इथे 4 धावा मिळतील. कमा चढला आहे टायमिंग. नवीन बॅटर जा पाहायला गेलं तर नक्कीच सध्या चान्स दिला जातो. विनोद सध्या बॅटिंग करण्यासाठी त्याच्या बॅटमधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड. या चौकारच्या मदतीने धावा आता फलकाते आहेत 5. लाजबाब पुन्हा एकदा प्लेसमेंट, कारण की मागे फिल्डर प्रोटेक्शन साठी नाहीये. एक फिल्डर जर पाहायला गेलं तर ऑन साइडला डीप मध्ये लोंगनला सध्या आहे आणि विनोद वारंगडे सध्या मेजर आहेत ऑफ साइडला लॉंग ऑफ. बोलो पुणे एकदा तयार. 5 रन सध्या फलकाते आहेत. पहिले षटक सध्या मार्गस्थ मॅटिटोरी पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा हा बॉल जागा बनवत असताना ऑनसला इथे ड्राइव्ह केलाय. पीटर पुन्हा एकदा पाठला करेल, तो बॉल पुन्हा एकदा एसएससी बोईची या बॅनरला पुन्हा एकदा कट आउटला धडक देत असताना आणखी एक प्रहार. बॉल सीमा पार. चौकार. चांगली बॅटिंग. 2 दर्जेदार चौकार विनोदच्या बॅटमधून. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल होता. टप्पा जसा पडला तिथून मात्र उसळी घेतली बॉल. पुन्हा एकदा एखादं संगीत वाजवत हा बॉल फुंकर मारत
अगदी सुवासिक गंध देऊत बॉल मी विकेट किपरचा दस्ताना पुन्हा एकदा वेचावेल तोपर्यंत येतोय डॉट बॉल. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. अकोटपर्यंत पोहोचता ऑन्सला पुन्हा एकदा प्रहार केलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल का? बॉल आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतो. चांगली फिटिंग सध्या पाहायला मिळते. 2 धावा ते कंप्लीट केल्या जातील. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा ते कंप्लीट केल्या जातील का हा सध्या प्रश्न आहे. पंच पुन्हा एकदा दर्शवतील. DRS कंट्रोल रूम मध्ये पुन्हा एकदा जाऊया आपण पाहूया आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा विनोद बॅट जे आहे ते ग्राउंडिंग केलेले आहे की नाही ते पुन्हा एकदा इथे दर्शवलं जाईल. आणखी चांगली फेकी पाहायला मिळाली तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तो पाहूया इथून जर पाहायला गेलं तर विकेट मिळेल का? एक विकेट लवकर गमावला पण ज्या प्रकारे बॅटिंग दाखवत असताना फेकी तर तितकी चांगली. ॲक्शन रिप्ले वरती पुन्हा एकदा लगेच आपल्या समोर पाटील नेटवर्क मध्ये तर पूर्णपणे बॅट जे आहे ती क्रीजच्या बाहेर आहे म्हणजे फलंदाज विनोद डग आउटच्या दिशेने मार्गस्थ होईल. OUT धावच्या रूपाने फलंदाज बाद. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटक इथे समाप्त. पहिल्याच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकाते 11 धावा सध्या आहेत. SK स्पोर्ट वर्सेस टीम खान चॅलेंजर्स. आतापर्यंत तितकी चांगली तगडा लढा सध्या आहे दोन्ही टीमसाठी. जर पाहिलं तर पाहूया कुठल्या टीमसाठी आता जो मात्र या क्रिकेटचा श्वास आहे तो बंद होईल त्याच्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा खान चॅलेंजर्स टीमसाठी महत्त्वाचा आहे. कारण की खान चॅलेंजर्स टीमने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले त्यामध्ये 2 विजयी 2 पराभव. पॉईंट टेबलमध्ये त्यांचं स्थान जर पाहिलं तर 3ऱ्या स्थानावरती आहे. हा सामना जिंकला तर कदाचित पॉईंट टेबलमध्ये 2ऱ्या स्थानावरती पोहोचू शकते पण हा सामना जिंकावा लागेल. कारण की आतापर्यंत सारा 11 या स्पर्धेमध्ये त्यांनी 3 सामने खेळले 2 विजय 1 पराभव. त्यांचे सामने 2 शिल्लक आहेत. SK स्पोर्ट टीमला हा सामना महत्त्वाचा आहे. त्यांचे सामने 2 शिल्लक आहेत. या मॅच नंतर फक्त एकच राहील पण हा सामना जिंकला तर त्यांचं सुद्धा आव्हान अगदी जिवंत आहे. पण हा सामना जर खान चॅलेंजर्स हरतो तर त्यांचे सुद्धा दरवाजे बंद या SMPL. ओहो पुन्हा एकदा परफेक्ट बबलू जाधव या आणि कमालीची बॉलिंग आणि जसा बॉल किलर यॉर्कर वरती पुन्हा एकदा पेस केला जाधवने पुन्हा एकदा जादा फलंदाज बाद. मिस केली लाईन आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतला आणि फलंदाज ज्या पावले पुन्हा एकदा आले त्या पावले पुन्हा एकदा डग आउटच्या दिशेने मार्गस्थ होईल. आता नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी सध्या इन्व्हाइट केलंय. मेजर पुन्हा एकदा मैदानात बॅटिंग करण्यासाठी आता मैदानात दाखल. 3 गडी गमावलेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 11. पॉवर प्लेचे दुसरे षटक परंतु ज्या प्रकारे खेळी साकारायचे आहे बालू पडबली यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी राजू यांच्यासाठी पारितोषिक आहे 100 रुपयाचे पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी. बोल पुन्हा एकदा तयार. ओहो सोफ्टेने पुन्हा एकदा हा बॉल डिफेन्सिव्ह अटॅक मध्ये सध्या इथे बॅटिंग केली जाते. कारण की इथून जर पाहिलं तर धावसंख्येत जो मात्र टप्पा गाठायचा आहे कारण की एक मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर इथून चॅलेंजिंग टोटल पाहिजे तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. तो प्रयत्न पुन्हा एकदा यशस्वी होईल का? आज लीग मॅचेसचा संपूर्ण शेड्यूल पूर्ण होईल त्याच्यासाठी जर पाहिलं तर प्रत्येक टीमसाठी आज डू और डाय. जो डर गया समझो वो घर गया. कारण की इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा पंच दर्शवतील व्हाईट बॉल
अवांतच्या रूपाने एक्स्ट्रा धावसंख्या पुन्हा एकदा फलकात ऍड केली जाईल. या सिंगलच्या एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डी 12 रन्स. 12 धावा सध्या फलकात पाहायला मिळतील. अप्रतिम कामगिरी सध्या पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. अकुटपेला पोहता पुन्हा एकदा शॉर्ट लेंथ वरती, पुन्हा एकदा गोल्डन स्पॉट वरती. पंच पुन्हा एकदा इथे दर्शवतील वाईट बॉल. कारण की एक्स्ट्रा हाईट फॅक्टर इथे दर्शवत असताना, कारण की इथे जर पाहिजे तर या लेंथ वरती बॉल जास्तीत जास्त हाईट दिली तर पंच पुन्हा एकदा ताकीद देतील. अवांत धावसंख्या पुन्हा एकदा ऍड केली जाईल. इथून पाहूया लक्ष कुठपर्यंत घेऊन जाईल, पण तो धमीचा टेम्पो जो सेट करायचा आहे त्याच्यासाठी सलमानला चांगली बॅटिंग करावी लागेल. आज सलमानला पुन्हा एकदा आपल्या टीमचे नेतृत्व ज्या प्रकारे त्याच्या खांद्यावरती आहे आज कर्तृत्व सिद्ध करावं लागेल. या इनिंग मध्ये पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न बिलकुल केलेला नाहीये. बॉल जाऊ दिला विकेट किपरच्या मागे. पंच पुन्हा एकदा दर्शवतील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावसंख्या फलकात तयार केली जाईल. एक्स्ट्राच्या पद्धतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डी. धावसंख्या सातत्याने जर पाहिलं गेलं तर अवांतच्या रूपाने झेप घेत असताना धावा आहेत फलकात 14. इथून धावा पाहिजेत. पॉवर प्लेचे दुसरे षटक 3 फील्डर रिंगणाच्या बाहेर आहेत. 30 या षटकात मध्ये तितकी चांगली फिल्डिंग साईड पाहायला मिळते. ऑफ साईडला 4 फील्डर सध्या आहेत. फ्लाय स्लिपला फील्डर जर पाहिलं गेलं तर अश्विन, त्यानंतर एक फील्डर पॉईंट मध्ये सध्या तैनात केला आणि सूरज सध्या कव्हर पॉईंट मध्ये एक्स्ट्रा फील्डर मध्ये गावित मेजर. हा बॉल पडण्याचा जास्तीत जास्त बाहेर आहे का? पंच पुन्हा एकदा दर्शवतील हा बॉल अगदी सेफ चांगल्या अगदी इम्पॅक्ट लाईन मध्ये जाईल मागे. वाईट यॉर्कर लेंथ मध्ये पुन्हा एकदा रिलीज लाईन जे आहे तिथून पुन्हा एकदा बॉल वळण घेत असताना जाईल विकेट किपरच्या मागे. सुनील पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो पुन्हा एकदा हा बॉल ऑफसाईडला ढकलायचा होता, पण तो फटका पुन्हा एकदा सेट करण्याचा प्रयत्न बॅटवरती नाहीये. सातत्याने ते चित्र सध्या पाहायला मिळते कारण की डोकेदुखी ठरते. धावा पाहिजे. सिंगल डबलने स्कोर मीटर जो आहे तो तुम्हाला चालू ठेवावा लागेल. असे डॉट बॉल आले तर कदाचित दडपण वाढू शकते कारण की क्रिकेटमध्ये नेहमीच आपण पाहतो डोक्याचा वापर करावा लागतो. जेव्हा धावा येत नसतात तेव्हा सिंगल डबलने धावा घ्यावा लागतील, पण तो क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे या दोन्ही फलंदाजांना. आणि इथून जर पाहिलं तर तिथपर्यंत पोहोचण्याची मंजिल जी आहे ती गाठावी लागेल. एक मोठं लक्ष 50+, 60+ या धावा ज्या आहेत. ऑनस्ला प्ले करण्याचा प्रयत्न. वेग पुन्हा एकदा प्रचंड आहे. इथे सुद्धा या प्रकारची गोलंदाजी झाली तर त्याच्यावरती प्रत्युत्तर देणं थोडंसं कठीण बनू शकतं. आणि यावेळी ती लाईन जी आहे परफेक्ट मॅनेजिंग बॉलिंग कशी पेस करावे बबलूने आतापर्यंत तेच दाखवलंय. वय कमी आहे पण तो आपल्याकडे टॅलेंट नावाची छाप जी आहे ती नेहमीच जबरदस्त आणि प्रतिभावंत बॉलर सध्या पाहायला मिळतो. बॉलर पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल या षटकातील. धावसंख्या जेव्हा पोहोचते स्कोर कार्ड 14. लॉस ऑफ 3 विकेट्स डाऊन. बॉलर तयार. ओहो कट करण्याचा इरादा. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. अनदर डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. पॉवर प्लेचे 2 ओव्हर समाप्त. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल इम्पॅक्ट राहिलेला नाहीये. या 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत धावसंख्या खर्च केली फक्त आणि फक्त 14 धावा आतापर्यंत फलकावरती सेट करत असताना 3 गडी बाद. दोन ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. सलमानच्या प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. इरफान भाई यांच्याकडून प्रत्येक चौकारांची षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण पुन्हा एकदा फेकतील. फेकी तितकी चांगली कमायची आहे का? पंच दर्शवतील फिंगर अप म्हणजे बॅटर याडी परतावं लागेल डगआउट किवर. आणखी एक झटका. विकेट डाऊन. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज मेजर बाद. तुझे कपालीला जिला हिल पोरी हिला तुझे कपालीला जिला तुझे कपालीला जिला तुझे कपालीला.
2 ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर धावा जास्त नाही आहेत. शहाबाज सध्या बॅटिंग करण्यासाठी शहाबाज कामगिरी करावी लागेल. ओहो पुन्हा एकदा अपील तर जोरदार आहे, पण इथे पंचावरती कुठल्या प्रकारचा प्रभाव पडलेला नाहीये. कुठे ना कुठे लाईन मिस होत असेल आणि त्याचाच पुढे पंच दर्शवतील. हा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा फेर आहे. लेफ्ट बिफोर विकेटची जोरदार अपील, पण तो अपील फेटाळून लावण्याचा अधिकार जो आहे आपण नक्कीच पंचांना पाहतो. तो ज्या प्रकारे आतापर्यंत विकेट गमावले बॅटिंग करत असताना 4 विकेट. गणिताचा थेरी आपण पाहतो, गणिताचा पेपर जसा पाहतो, एकदा की थेरी चुकली की गणित चुकतं, पण तो क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. तुमचं प्लॅनिंग चुकलं तर तुमचा खेळ जो आहे तो कदाचित थोडासा विस्फोटित ठरू शकतो. आणि त्या प्रकारे आता तो बॉलिंग अटॅक टीम एसके स्पोर्ट टीमकडून पाहायला मिळतो. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना आहे. एसके स्पोर्ट टीम जिंकते तर असा प्रलंबित राहतील या स्पर्धेमध्ये. अगदी अतिशय आपलं नाव प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. सरळ बॅटने ऑन साइडला चाबूक शॉट, कडक बॉल सीमा पार, टायमिंग लाजवाब, चौकार. दोन्ही बॅटरसाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 18 रन सध्या आहेत. पुढे एकदा प्लेसमेंटच्या साईने बॉल ऑप्शनला कट केलाय. फिल्डर सध्या बॉलपर्यंत पोहोचतील. बॉलला फील्ड करतील. एक सिंगल ते प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकात जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड जर पाहिले घेतात जाऊन पोहोचतो. या सिंगलच्या मदतीने 19 ऑन दी बॉर्ड. चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. सरळ बॅटने पुन्हा एकदा हा फटका दर्जेदार. तो टायमिंग जे आहे सलमानकडे, सलमानला पुन्हा एकदा पूर्णपणे जबाबदारी आता स्वीकारावी लागेल. कारण की ज्या प्रकारे विकेट गमावले 4 विकेट, आणि इथून जर अजून महत्त्वाची विकेट गमावली तर कदाचित हा प्रवास जो आहे हा अखंडित ठेवायचा असेल तर इथून चांगला दर्जेदार खेळ करावा लागेल टीम एसके स्पोर्टच्या विरुद्ध खान चॅलेंजर्स. बॉलर पुन्हा एकदा तयार. हा बॉल ऑन साइडला प्रहार केलाय. डीपमध्ये फिरणार आहे. कॅचिंग पोझिशन तितकी चांगली कमालीची. अगदी ऑस्ट्रेलियन टाईपने झेल इथे पकडला जाईल आणि शहाबाजला दाखवलाय बाहेरचा रस्ता. शहाबाज नावाची कहाणी जी आहे ती समाप्त. विकेटचा पुन्हा एकदा पर्दाफाश. विकेटचा पतन, फलंदाज बाद. H2O.
पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न बॉल पुन्हा एकदा फ्लाय स्लिपला तैनात फिल्डर सध्या सोड थर्डमॅनला फील्ड करतील एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. ट्वेंटी 25 रन सध्या फलकाते आहेत. चार बॉलचा खेळ समाप्त. शेवटची 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल ऑनला टर्न केल्यानंतर फिल्डर पुन्हा एकदा थोडस बॉल पर्यंत पोहोचतील. एक धाव आणि त्यानंतर दुहेरी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड या 2 धावेच्या मदतीने झेप घेत असताना पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बाउन्स झाल्यानंतर तितकी चांगली बॉलिंग. 4 ओव्हरचा आपण 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड धावेंचा जो मात्र रतीप सेट करत असताना त्याच्यामध्ये आतापर्यंत अपयश तर नक्कीच आलंय. पण 2 खरे योद्धे आहेत. गणेश सुद्धा ताकदवान फलंदाज आहे. पण या स्पर्धेमध्ये बॅटिंगचा जो मात्र जोरदार हल्ला करायचा आहे त्यामध्ये सातत्याने अपयश तो नक्कीच पचवत आलाय. पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. इथून त्याच हिमतीने पुन्हा एकदा खेळावं लागेल कारण की गणेश आक्रमक करू होऊ शकतो. धावसंख्या आतापर्यंत हॅलो हॅलो चेक चेक. अतिशय सुरेख आणि सुंदर आपल्याला सामने पाहायला मिळतात. अतिशय सुरेख आणि सुंदर फटका ओपच्या दिशेने कट केलेला चेंडू 1 धाव निश्चित रूपाने मिळेल आणि दुसरी धाव सुद्धा मला वाटतं पूर्ण केलेली. या 2 धावेनंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 29. अतिशय सुरेख आणि सुंदर स्लो गतीने धावगती वाढवताना दिसत आहे. मान्यांचा संघ बघूया पुन्हा एकदा.
खराब चेंडू राजच्या दिशेने पंचांचा एक्सरसाइज करण्याचा चान्स. खराब चेंडू अतिरिक्त धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 33. अतिशय सुरेख आणि सुंदर फलंदाज दोन्ही मैदानामध्ये. गणेश लोहार. बघूया पुन्हा एकदा उपच्या दिशेने मारलेला फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू, परंतु एक धाव मला वाटते निश्चित रूपाने पूर्ण करतील. या एका धावेनंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 31. 31 ऑन टू द बॉल. अतिशय सुरेख आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. गणेश लोहार आणि सलमान. समोर आहे तो सलमान. 10-12 पावलांचा रन. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाजाला काही न समजलेला चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ते 31. 31 ऑन टू द बॉट. बघूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग माठावर तयार. बघूया पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कडा घेऊन सरळ लेगच्या दिशेने चेंडू जाताना, परंतु एक धाव काही मिळू शकेल. या एका धावेनंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. 32 ऑन टू द बॉट. मला वाटतं 5 षटकांचा खेळ झालेला आहे. या 5 षटकामध्ये नवीन गोलंदाज 6वं षटक घेऊन येताना दिसत आहे. तो नवीन गोलंदाज सुनील मोरे. अतिशय सुरेख आणि सुंदर अनुभवी असा हा गोलंदाज. वैयक्तिक असा दुसरा आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येताना दिसत आहे तो सुनील मोरे. अनुभवी असा हा गोलंदाज. 10-12 पावलांचा रन. समोर आहे तो धुवाधार फलंदाज गणेश. गणेश यांच्या बॅटमधून निघाला फटका आणि मला वाटतं पहिल्या चेंडूवर कडी बाद. विकेट. अतिशय सुरेख झेल. धावसंख्या स्थिर. 32 धावा झालेल्या आहेत. 6वा गडी बाद झालेला आहे. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटवर जाताना संघ अतिशय सुरेख आणि सुंदर गोलंदाजी करताना दिसत आहे. सर्व गोलंदाज पूर्णपणे हावी होताना समोरच्या संघावर पूर्णपणे चकडून ठेवलेला हा सामना. फलंदाजाला काही मोका नाही देत फटकेबाजी करण्याचा. अतिशय सुरेख आणि सुंदर गोलंदाज. अनुभवी असा गोलंदाज सुनील मोरे पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवून आपले इरादे स्पष्ट करताना. बघूया पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत तयार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा जोरदार अपील पंचांनी ते फेटाळले आणि निर्धाव असा चेंडू. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर. सुनील मोर सॉरी. अतिशय सुरेख आणि सुंदर असा गोलंदाज सुनील मोर. बघूया पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रन. समोर आहे तो धुवाधार फलंदाज आणि पुन्हा एकदा उपच्या दिशेने कट केलेला चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू. तंदन जाताना आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणाने चेंडू काही सीमा पार होतात आणि हा मला वाटतं चौकार. सीमा पार. 4 धावाच्या नंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते इथे 36. 6 गडीच्या मोबदल्यात धावा होत आहेत. त्यात 36 षटकातल्या काही चेंडू शेष. बघूया पुन्हा एकदा सुनील मोर. दहा 12 पावलांचा रन. बघूया पुन्हा एकदा आपले चेंडू चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करताना फलंदाज. बघूया पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह हेलिकॉप्टर उडवलेला आहे आणि मला वाटतं सीमा पार. षटकार. हवाई फायर. या षटकाराच्या मध्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते इथे अतिशय सुरेख फटका. लाजवाब फटका. हवाई फायर. षटकार. एक चौकार आणि षटकार बॅक टू बॅक. अतिशय सुरेख आणि सुंदर फटकेबाजी. बघूया पुन्हा एकदा सुनील मोर. पुन्हा एकदा उपच्या दिशेने कार्पेटच्या सहाऱ्याने केलेला चेंडू आणि पुन्हा एकदा 1 बाउन्स 2 बाउन्स फील्ड होईपर्यंत सीमा पार. पुन्हा एकदा चौकार. चौकाराच्या मध्येने धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते इथे 46. अतिशय सुरेख आणि सुंदर फलंदाजी. धुवाधार फलंदाजी. 2 चौकार आणि 1 षटकार. 4 चेंडू झालेले आहेत. 4
5 सॉरी, पहिला बॉल विकेट, दुसरा बॉल डॉट. सॉरी, थोडीशी स्कोर मिस्टेक. 5. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा जोरदार पेल आणि पंचांनी ती फेटाळली. आता मला वाटतं षटकाची समाप्ती मला वाटतं झालेली आहे. नाही तू सांगतो तसं तर काय आपण बरोबर का नाही, तिथे स्कोर मिस्टेक होते तर आपल्याला काय. अतिशय सुरेख आणि सुंदर गोलंदाजी. आता मात्र चांगले प्रहार आपल्याला पाहायला भेटले. याच्या बॅटमधून चौकार आणि षटकाराची आत्ताचबाजी आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय सुरेख आणि सुंदर फटकेबाजी केली आणि धावगती वाढवताना दिसत आहे. तो धावसंख्यात जाऊन पोहोचते ती 46 धावांपर्यंत मजल मारलेले आहे 6 गडीच्या मोबदल्यात. बघूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वाटर तयार. शेवटचं षटक घेऊन येताना दिसत आहे तो संघाचा गोलंदाज. शेवटचा षटक बघूया पुन्हा एकदा या शेवटच्या धावामध्ये षटकामध्ये किती धावा कुठता येते फलंदाज. आतापर्यंत धावफलकावर 46 धावा केलेल्या आहेत. बघूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वाटर तर या पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु बघूया डॉट चेंडू, मला वाटतं निर्धाव असा चेंडू. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू डॉट. बघूया पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वाटर तयार. 10-12 पावलांचा रनअप. अतिशय सुरेख आणि सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहे. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आणि पुन्हा एकदा त्या दिशेने टाकलेला चेंडू, जोरदार पेल आणि मला वाटतं थर्ड अंपायर काय इकडे लक्ष दे ना. थर्ड अंपायर दिला ना काय. हा ना. आहे ना. स्टंपिंग आहे ना का. 2 मिनिटं पंच. नॉट आउट. थर्ड अंपायरचा डिसिजन नॉट आउट. नॉट आउट पंच, नॉट आउट. थर्ड अंपायर पंच. स्टंपिंग आहे. स्टंपिंग
मी इकडे दाखवतो ना दादा. अरे नाही, मी तर ती बॅट वरती आहे. खालून तुला दिसते का तुला क्लिअर लाईट क्लिअर ती लाईन दिसते का तुला क्लिअर? मी दाखवलं ती क्लिअर लाईन तुला दिसते. हॅलो, पंचांचा निर्णय आलेला आहे, नॉट आऊट. पंचांचा निर्णय अंतिम राहील. लगेचच पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. आतापर्यंत धाव फलकावर 46 धावा झालेल्या आहे आणि शेवटचं षटक कृपया मॅचचा टाइम राहील असे कमिटी सांगते. लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांनी शेवटच्या षटकातले काही चेंडू शेष, धावफलकावर मात्र 46 धावा कुठलेल्या आहेत. अतिशय सुरेख आणि सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या संघामध्ये दोन्ही चुरशीची अशी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे.
पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्टर तयार. बघूया पुन्हा एकदा 10-12 पावलांचा रणक. फलंदाज तयार. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि डोट चेंडू धावसा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 1 मिनिट 46 46. चेंडू 3 चेंडू आतापर्यंत. शेवटच्या षटकात 3 चेंडू शिल्लक. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र 1 धाव निश्चित रूपाने पूर्ण करतील. या एका धावेनंतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 47 47 ऑन टू दी बॉल. आता आपले पोलीस स्टेशनचे अधिकारी आलेले आहेत. माननीय श्री चौधरी साहेब आणि कडू साहेब दोन्ही त्यांचे आपले आसन ग्रहण करायचे आहे. त्यांच्या मंडळाकडून हार्दिक अभिनंदन. कृपया तलवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी आलेले आहेत. त्यांनी आपले मंचावर जागा घ्यायची आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे पुन्हा एकदा बॉलिंग मारतात की पुन्हा एकदा मारण्याच्या पर्यंत, परंतु फलंदाजाला काहीही न समजलेला चेंडू आणि डॉट चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती 47-46. अतिशय सुरेख आणि सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे फलंदाजांना. आतापर्यंत एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाही. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत या पुन्हा एकदा मारण्याच्या प्रयत्न. पुन्हा एकदा त्या दिशेने टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 3 डॉट. षटकाच्या समाप्तीची घोषणा आणि 1 इनिंग नंतर धावसंख्या होते ती 47 आणि विजयासाठी धावा ठेवल्या आहेत त्या 48. 47 धावा केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी मात्र 48 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे. आपलं काय बोलता नाही. उठ हॅलो हॅलो. RV11 वर्सेस RP लायन्स दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकसाठी संपर्क साधायचा आहे. आलेत का? स्कोरर कोण आहे?
वेलकम बॅक पुन्हा एकदा स्वागत आहे. चौकाराचा सध्या पाडा बोलला जातो आणि 3 आतापर्यंत चौकार म्हणजे 4 त्रिक 12 आतापर्यंत फलकातील धावा आहेत. या पहिल्याच ओव्हरमध्ये बॅटिंग करत असणारा लक्ष आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 48 धावेचा जो मात्र पल्ला गाठायचा आहे. सुरुवात चांगली पाहिजे आणि विनोद आतापर्यंत अगदी पॉवर दाखवत असणारा आपल्या नावाचा खूप चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला सध्या फिल्डर तैनात आहे. बॉलला फील्ड करते तोपर्यंत चांगली सुरुवात सध्या पाहायला मिळते. या पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या प्रकारे दम दाखवत असणार पॉवर प्लेमध्ये सध्या इन्व्हाइट केले गावित मेजर बॅटिंग करत असताना पुणे एकदा तयार. दोन्ही मेजर सध्या आहेत. पुणे एकदा सरळ बॅटने तो हा बॉल जर पाहिला तर डीपमध्ये फिल्डरच्या अगदी हातामध्ये जाईल. एकच सिंगल ते ऍड केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकाती जाऊन पोहोचते. स्कोर करते जाऊन पोहोचतो आता 14-14 याकडे. विपुल राऊत यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे पर विकेटसाठी आणि इथे विपुल राऊत यांच्याकडून हे पारितोषिक आता नंदू परिहार यांच्यासाठी हे लागू केलं जाईल. कारण की प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एक धक्का महत्वाचा गडी गावित मेजरच्या विरुद्ध जर पलकायचं तितकी चांगली साथ पाहिजे होती. परंतु विनोद वारंगरे मेजर परतील माघारी. पहिला धक्का फलंदाज बॅक टू दी डग आउट. होते ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 14. लक्ष 48. 48 धावेचे लक्ष आहे. त्याच्यासाठी बॅटिंग चांगली करावी लागेल. आता पॉवरफुल सध्या बॅटर मैदानात दाखल होईल. अश्विन सेलार मॅन इन फॉर्म आहे. टेनिस बॉलमध्ये त्याचा नेहमीच हल्लाबोल राहिलेला आहे. परंतु या इनिंगमध्ये जर पाहिली तर आता रात्रकालीन स्पर्धेमध्ये निविया बॉल मैदानाच्या बाहेर पाठवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. परंतु इथे फिल्डिंग तितकी चांगली. कमाची बॉल पुन्हा एकदा फील्ड करतील. एक दैदीप्यमान क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेची जी मात्र सुरुवात झाली होती त्याच दिवसापासून प्रत्येक सामना जो आहे तो नेहमीच थ्रिलिंग पाहायला मिळाला. आणि इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा सुरुवात करत असताना दोन्ही टीम कारण की एका पद्धतीने खान चॅलेंजर्स हा सामना जिंकला तर आपलं स्थान निश्चित करतील. पुन्हा एकदा प्ले करण्याचा प्रयत्न. हा सुद्धा अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न कारण की फ्रंट फूटचा येथे वापर झालेला नाहीये. बॉल पडले तर पुन्हा एकदा जाईल. तोपर्यंत हा पण येते डॉट बॉल. धावसंख्या 14-14 रन सध्या आहेत. दबावात इथे वाढवायचं असेल तर बॉलिंग तितकी चांगली करावी लागेल कारण की लक्ष मोठं नाहीये. त्याच्यासाठी इथून पॉवरफुल बॅटिंग जो मात्र करण्याचा इरादा आहे तो गावित मेजरच्या बॅटमध्ये बॉल जो आहे तो मात्र कॉन्टॅक्ट जो पाहिजे तो मात्र होत नाहीये. अनदर डॉट बॉल. धावसंख्या आता 14 रन्स 14 रन्स. सरळ बॅटने ऑफ साइडला कट्टर केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. टायमिंग लाजबाब आहे आणि बॉल पुन्हा एकदा जमीन अगदी गुदगुल्याकडे जाईल मैदानाच्या बाहेर. येथे मिळतील 4 रन्स. जब बेड होगा पार तो मिळेंगे रन 4 आणि हा शानदार चौकार. या प्रकारची बॅटिंग पाहिजे. जबरदस्त इंटेन्सिटी दाखवत असताना फलंदाज अगदी टेंटेटिव्ह आहे कारण की इथे धावा पाहिजेत आणि जो मात्र धावेचा कळस पहिल्या इनिंगमध्ये चढवलाय त्याच्यावरती आपल्या नावाचा पुन्हा एकदा झेंडा येथे फडकवण्यासाठी संधी सध्या आहे टीम SK स्पोर्ट सूर्यानगर. बॉल पुन्हा एकदा तयार. धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 18. कुठं बॉल ऑन स्लॅश करत असताना पटकाचा दर्जेदार पडतो. डेपमध्ये फिल्डर पुन्हा एकदा आहे. साई बॉलला पुन्हा एकदा इथे प्रोटेक्ट करतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. कमाची फिल्डिंग सध्या केली जाते. परंतु इथून धावेचा बचाव करण्यासाठी विकेट पाहिजे. डॉट बॉल पाहिजेत कारण की धावेचा पुन्हा एकदा लगाव द्यायचा असेल तर इथे SK स्पोर्टच्या विरुद्ध विकेट काढणं खूप महत्त्वाचं ठरेल. अन्यथा हा सामना जो आहे तो SK स्पोर्टच्या विरुद्ध खेळत असताना टीम खान चॅलेंजर्स या स्पर्धेतून कदाचित बाहेर जाऊ शकते. परंतु त्याच्यासाठी आता इन ॲक्शनमध्ये यावं लागेल. चांगली बॉलिंग पॉवर प्लेचं सटक जर पाहिलं तर कमाचे राहिले. आतापर्यंत बॅटिंग करत असताना टीम SK स्पोर्ट टीमसाठी विकेट जरूर गमावलंय.
पण त्याचं दडपण नाही आहे, कारण त्याचं कारण या प्रकारचे स्टॉक सिलेक्शन. हा सुद्धा फटका चांगला मिस फील्ड आणि त्याचा फायदा. मिस झाल्यानंतर खुशी सध्या डग आउटमध्ये आहे टीम एस के स्पोर्ट टीमच्या, कारण की धावा आल्यात आतापर्यंत या 2 ओव्हरमध्ये. अजून एक शेवटचा बॉल आहे षटका देईल. कमालची बॅटिंग सध्या दाखवली जाते. 1.5 बॉलचा खेळ समाप्त. टीमची धावसंख्या जमा पोहोचते. स्कोर काढते 23, लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत पॉवरफुल इम्पॅक्ट सध्या दोन्ही बॅटर ठरवत असताना शेवटचा बॉल या षटका देईल. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 23 रन सध्या फलकाते. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता. अकोट्यापर्यंत बोलता पुन्हा एकदा पॉवरफुल जॅक मारण्याचा प्रयत्न पडतो. इथे बॉल जो आहे ओसडी प्राप्त. पुन्हा एकदा सुवासिक गंध देऊन पुन्हा एकदा सुनील मोरे सध्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बॉल त्यांच्या हातामध्ये विसाईल. तो पद येतोय डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकाते 23 धावा आहेत. कमालचं षटक आतापर्यंत राहिलंय. पॉवर प्लेमध्ये पॉवर प्ले फोडणं गरजेचं होतं आणि तो पॉवर प्ले फोडण्याच्या धावा ज्या आहेत त्या फलकाते सेट केल्यात. आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 आकृती. कमालची बॅटिंग. वॉड बॅटिंग, कारण की स्टार्ट खूप चांगला दिला होता मेजर विनोद वारंगडे. 2 चौकार सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये लागोपाठचे 3 चौकार जिथून आले तिथून मात्र आत्मबल जे आहे विल पॉवर हे मात्र खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. ते आत्मबल सध्या आहे टीम एस के स्पोर्ट टीम कुसाठी अगदी टर्निंग पॉईंट आणि ट्रम्प कार्ड ठरू शकेल का, कारण की इथून धावेचा पाठला करायचं या मॅचला जिंकण्यासाठी. आता 30 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. क्रिकेट हा जरता नाही खेळ, पण इथून जर पाहिलं तर तितकी चांगली सुरुवात करावी लागेल. चला घाई करा टीम खान चॅलेंजर्स. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन जर झालं असेल तर लगेच आपण वेट जो आहे तो व्यतीत करायचा नाही आहे. वेळेचं बंधन प्रत्येक टीमसाठी राहील. साई मंथन प्रीमियर लीगचा महासंग्राम आपण पाहतात. या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांनी संकल्पना ही सजवल्याने हे एक देखणं आयोजन आपण पाहतात. साई मंथन प्रीमियर लीग आदरणीय रिकी रत्नाकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने हे सजलेलं मैदान. ओहो, पुणे एकदा सॉफ्ट हँडने हा बॉल ढकलायचा होता. बॉल पण तर अगदी रपकान विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत डॉट बॉल. या प्रकारचे बॉलिंग झाले तर दडपण येऊ शकतं, परंतु त्याच्यासाठी या प्रकारचे बॉलिंग पाहिजे. सलमान स्वतः सध्या बॉलिंग मार्कमध्ये येत असताना या टीमचे मला वाटते सलमान खान संघमालक आहेत, टीम ओनर. आडव्या बॅटने पुन्हा एकदा लपेटून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा कॉन्टॅक्ट नाहीये. बॉल पडल्यानंतर थोडीशी भिरकी घेत जाईल पुन्हा एकदा विकेट किपर यांकडे. तोपर्यंत चांगली लेंथ अँड लाईन अचूकता भेदकता आहे हे मात्र नक्की दर्शवत असताना, कारण की सलमानकडे भरपूर मोठा अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा. तो पूर्णपणे दांडगा अनुभव इथे यूज करत असताना. ओहो, फ्लिक करत असताना प्रकार चांगला ऑन्सला पुन्हा एकदा डीपमध्ये फील्डर बस मिड विकेटमध्ये बॉल पण इथे पोहोचतील. एकच सिंगल इथे प्राप्त केली जाईल. सिंगल डबलने धावा ज्या आहेत त्या धावा नक्की तिथे सेट करत असताना चांगली गोलंदाजी पद्धत त्याच्यावरती सन्मान देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या प्रकारे सध्या बॉलिंग केली जाते. हा बॉल सुद्धा पडल्यानंतर चोवीस रन सध्या फलकावते. 2.3 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त या इनिंगमध्ये पाहायला मिळतो. लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी 48 म्हणजेच 24 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम. पुले लेनचा बॉल होता. पुन्हा डाव्या बॅटने ऑन्सला टर्न केले. एकाच रुडावरती जर पाहिलं तर पुन्हा एकदा मधोमध, कारण की एका बॉलने आपण एकट्या धावल्यानंतर रन पूर्ण होत नाहीये या वृत्तीने पुन्हा एकदा गावित मेजरने क्रीज तर सोडले होते. कॉलिंग मध्ये गडबड पाहायला मिळाली आणि त्यानंतर हो गई गडबड. मिस्टेक पुन्हा एकदा झाली आणि त्यानंतर धावचीच्या रूपाने फलंदाज दुर्भाग्यरित्या डगआउटच्या दिशेने मार्गस्थ होईल. फलंदाज बाद. हा दुसरा झटका टीम एस के स्पोर्ट टीम साठी. फलंदाज गावित मेजर बॅक टू दी डगआउट.
24 रन सध्या फलकावरती. विकेट 2 गमत असताना ओव्हर नंबर 3. आडव्या बॅटने पुन्हा एकदा हा फटका सजवलाय. अलॉंग द कार्पेट बॉल पुन्हा एकदा जमीला अगदी लाटत मागे डीप मध्ये जाईल. सिंगल डबलने इथून जर पाहिलं तर धावेचा पाठलाग होऊ शकतो. पण इथून जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ समाप्त. या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जमा होते स्कोर कार्ड वरती. तीन ओव्हरचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 26-26 याकडे होती. लक्ष उजीने पार करायचं या मॅचला जिंकण्यासाठी. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये धावींची आवश्यकता. 22 धावींची आवश्यकता. सामना उजीने जर पाहिलं तर बॅलन्सने बनू शकतो. त्याच्यासाठी विकेट पाहिजेत. तर विकेटचा शोध घेतला तर कदाचित डॉट बॉल येईल आले तर कामाचा सामना रंगेल. फुटबॉल बॉलचा पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल आणि बॅटचा पुन्हा एकदा इथे जमत कॉन्टॅक्ट पाहिजे. टायमिंग पाहिजे. अश्विन त्याच्यासाठी धुरंधर म्हणून ओळखला जातो. कारण की क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा अश्विन आलाय तेव्हा तेव्हा अगदी धावेचा कहरच माजवलेला आहे. पण इथून टायमिंग थोडंसं मिस होत असताना बॉल पुन्हा एकदा फिर कधी धाव मिळणार नाहीये. येते डॉट बॉल. लास्ट विकेट 26-26. 22 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 23 बॉल 22. हे मॅचचं पुन्हा एकदा समीकरण. बॉल टू रन हे विकवेन्सरी येऊ शकतं. ओहो यावेळी लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला होता. पण तो बॉल पर्यंत तितकाच वेगाने अगदी भन्नाट वेग सध्या प्राप्त केला जाईल. आणखीन एक डॉट बॉल. या प्रकारची बॉलिंग दबाव वाढू शकते टीम एसके स्पोर्ट. कारण की सुरुवात ज्या प्रकारे झाली असं वाटतं की चांगला स्टार्ट घेतला. पण त्यानंतर पलटवार पुन्हा एकदा करत असणार टीम एसके स्पोर्टच्या विरुद्ध टीम खान चॅलेंजर्स. ओहो याने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅटला पुन्हा एकदा स्विंग करायला आणि हवेतून बॉल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट वर राहिले आणि हा बॉल अगदी जमिनी लगत. पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती. सातत्याने तेच चित्र सध्या पाहायला मिळतं. दिवसा जास्तीत जास्त डॉट बॉल येत नसतात. परंतु रात्रीचा खेळ बदलतो आणि रात्री खेळ पाहायला गेला तर जास्तीत जास्त ज्या प्रकारे निर्धाव बॉल आता पेस केलेत त्यामुळेच सध्या दबावाचा खेळ सुद्धा वाढलाय एसके स्पॉट. तो सिंगल डबल स्ट्राईक रेट करणं गरजेचं राहील. कारण की विकेट गमावले 2. बॉलर पुन्हा एकदा तयार हितेश पाटील. पुन्हा एकदा ते चित्र होता. पुन्हा एकदा अपील तर आहे पण पंच पुन्हा एकदा फिंगर अप करतील. लेफ्ट बिफोर विकेटचा पुन्हा एकदा इथे 3 स्टंपच्या अगदी समोर फलंदाज होईल बाद. विकेट गमावल्यानंतर नवीन बॅट्समन पुन्हा एकदा मैदान दाखल. संजय पुन्हा एकदा. पहिलाच बॉल प्लेस तर चांगला होता. पण टायमिंग ज्या प्रकारे पाहिले सरळ बॅटने खेळला. स्ट्रेट फील्डर सध्या सेट आहे. बॉलला फील्ड करतील. वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केले जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्ड वरती 27-27. लक्ष सोपं बनवण्याचं कार्य सर पाहिले तर दोन्ही बॅटरकडे क्षमता तर भरपूर आहे. एका बाजूने संजय मॅच फिनिशर म्हणून ओळख त्याचे आहे. आय एम द फिनिशर. त्या रोलमध्ये पुन्हा एकदा त्याला प्रोमोटर केलं. पण पाहूया लक्षाचा पाठलाग केला जाईल का. 48 धावेचा पाठलाग करायचा आहे.
या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही जर पाहिलं तर 21 धावांची आवश्यकता, पण हा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. ज्या धावा ब्रेक झाल्या त्या पुन्हा एकदा इथे अगदी धडक देत असणार एकदम कडक चौकार याडी प्लेसमेंटच्या माध्यमातून बॉल सीमा पार 4 रन चौकार. धावसंख्या जॉम्प होते. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. या मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 17 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 70 रन्स, 17 धावेची आवश्यकता. टीमची टोटल जाऊन पोहोचते 31-31 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट्स. विपुल राऊत साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी नंदू परिहार यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ती कामगिरी केली. पुन्हा एकदा त्याच कामगिरीवरती पुन्हा एकदा खरे उतरतील का? 18 बॉलमध्ये 17 धावेची आवश्यकता. सुरेश बॅटे पुन्हा एकदा ऑलॉंग द कार्पेट. गॅपमध्ये बॉल फिल्डर नाहीये. बॉल गॅपमध्ये जाईल. सीमारेषा पार. लाजबाब टायमिंग, जबरदस्त इलेक्ट्रिफाईंग. बॉल सीमारेषा पार. 4 रन 4 रन चौकार. या प्रकारची बॅटिंग पाहिजे. लक्षाचा पाठलाग जेव्हा तुम्ही करता कारण की समजदारी दाखवणं गरजेचं असतं आणि ग्राउंडिंग शॉट खेळणं प्रत्येकाला जमत नसतं. यावेळी संजूची खूप चांगली क्लास टायमिंग इथे पाहायला मिळाली. बॉल झाली सीमारेषा पार. धावसंख्या जॉम्प होते. स्कोर करते 35. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा हा बॉल गॅपमध्ये ढकलाय. गॅप मोठा आहे. फिल्डर पुन्हा एकदा मोठं चेसिंग करत असणार पडतो. इथे सुद्धा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल. ज्या प्रकारे पहिल्या ओव्हरमध्ये नंदू परिहारने पहिल्या षटक हाताळलं. 3 चौकार तिथे आलेत पहिल्या ओव्हरमध्ये आणि हे षटक जर पाहिलं तर पुन्हा एकदा दुसरं स्पेल त्या हाताळलं आणि दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा सुरुवात त्याच वृत्तीने सध्या केलेली आहे. 2 चौकार त्यांच्या या विरुद्ध आणि या 2 चौकांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते 39. फक्त आता 9 धावेची आवश्यकता. इथे सुद्धा प्लेसमेंट तर लाजबाब आहे. फिल्डर डीपमध्ये पुन्हा एकदा बॉलला फील्ड करतील. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर करते आता 40 रन्स. फक्त 8 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. कमाची पुन्हा एकदा बॅटिंग सेट करत असताना टीम एसके स्पोर्ट सूर्यानगर चांगली बॅटिंग. विशालचा खेळ तितका चांगला दर्जेदार आहे. 5 बॉलमध्ये 5 धावेचा आतापर्यंत खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. पण दुसऱ्या बाजूने फलंदाज संजूने 4 बॉलमध्ये 10 चांगल्या स्ट्राईक रेटने सध्या बॅट त्याची तडपते. सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा फुंकर देत असताना चांगली बॉलिंग सध्या पाहायला मिळते. या प्रकारची बॉलिंग पाहिजे होती पण तसं झालेलं नाहीये. 8 धावा सध्या फलकात आहेत. हा सामना गमावला खान चॅलेंजर टीमने तर या स्पर्धेतील आव्हान जे आहे ते मला वाटतं उद्ध्वस्त होऊ शकतं. सध्या ICU मध्ये आहे टीम. पुन्हा एकदा ते चित्र. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. अनदर डॉट बॉलची समाप्ती. पहिले 2 बॉल जर पाहिलं गेलं तर अगदी रेंजमध्ये होते पण त्यानंतर वापसी करत असणार कारण की इथे जर पाहिलं गेलं तर वापसी करावी लागेल कारण की लक्ष जे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न इथून जर झाला तर कदाचित सामन्यामध्ये टीम पलटवार करू शकते. 8 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी टीम एसके स्पोर्ट सूर्यानगर या टीमसाठी. जयराम काकडमेजर यांचा संघ सध्या मैदानामध्ये अगदी चांगला खेळ दाखवत असणार. हा पण सुद्धा पडल्यानंतर जाईल डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता धावेची आवश्यकता आहे 8. फक्त 8 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम एसके स्पोर्ट सूर्यानगर या टीमसाठी. लक्ष मोठं नाहीये पण इथून जर विकेट आले इथून डॉट बॉल आले तर कदाचित लक्ष वाढू शकतो. तो प्रयत्न सध्या करावा लागेल कारण की हिमतीने क्रिकेटमध्ये लढावं लागतं. धाडसी जग आहे येथे धाडस दाखवावं लागेल आणि इथून जर कामगिरी उत्तमरित्या पार केली टीम खान चॅलेंजर्स तर कदाचित पुन्हा एकदा इन ॲक्शन मध्ये येऊ शकते कारण की या मॅचला जिंकण्यासाठी धावेंची आवश्यकता आहे. फक्त 8 धावा पाहिजेत. 12 बॉल 8 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम एसके स्पोर्ट या टीमसाठी. जबरदस्त कामगिरी आजच्या रात्रीची पाहायला मिळते. प्रत्येकाचा जर पालगे तर आजच्या रात्रीचा शेवटचे सामने बाकी आहेत आणि इथून प्रत्येक टीमला विजयाचा शेवट करावा लागेल. तुमची एंट्री कशी होते याच्याकडे लक्ष नसतं. तुमची एक्झिट कशी होते याच्यावरती जास्तीत जास्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल.
यानी हेलीकॉप्टर चलाया है, उड़ाया है और गिराया है दर्दी प्रेक्षकों की गर्दी में लाजवाब षटकार. याच स्ट्रोकसाठी ओळखला जातो. मनगट मजबूत आहे. जसा बॉल रेंज मध्ये आला, पायलटची भूमिका आणि त्यात पायलटपती पुन्हा एकदा हेलिकॉप्टर इथे चालवलाय. फलंदाज संजूच्या बॅटमधून षटकार. आखूड टप्प्याचा बॉल आणि आपल्या स्टाईल येथे फिनिश. येथे सामना करत असला या षटकाराने टाय फिनिश सामना जिंकलाय टीम वन मॅच SK स्पोर्ट सूर्यनगर. चला RP लाईन्स आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गावित मेजर आपण या धावा सुद्धा बनवल्यात आणि विकेट 2 मिळवल्यात. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गावित मेजर आपण लगेच आमच्या मुख्य मंचावरती आपण विराजमान व्हायचं आहे. चला RP लाईन्स आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सूरज डुकले आपण जिथे असाल आपण मुख्य कॉम्बॉक्स मध्ये आपण संपर्क साधा. चला गावित मेजर आपण लगेच घ्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आणि RP लायन्स जास्त वेळ न घेता आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. RP लायन्स वर्सेस RV11 असा सामना आपल्या